आणि आवर्जून सगळे पॅरेंट्स हजर राहिले. पालक मुलांनी त्यांना इन्व्हाइट केलं, मॅसेज आला सगळ्यांचा आणि ते आमच्यापर्यंत पोहोचलं. सर्व पालक हजर पण राहिले, त्याबद्दल सर्व पालकांना खरंच आभारी आहे. मगाशी पाटील सरांनी सगळ्यात सुरुवातीचा मुद्दा जो होता मुलांचा होमवर्क, ही बात ही खरंच चांगली गोष्ट मॅडम आणि सर खरोखर आहे. कारण मुलं ज्या वेळेला बघतो त्यावेळेला ती लिहितच असतात. त्यांचं वाचन किती, ते स्टडी किती करतात हे आपल्याला पण माहीत असतं आणि त्या मुलांना पण माहीत असतं. विचारलं की होमवर्क चालू, मी एका बुक्समधून दुसऱ्या बुक्समध्ये ते रायटिंग करायचं आणि ते घरी आले की तेच चालू असतं, सकाळी आल्यानंतर तेच घरी चालू असतं. मुलं अभ्यास कधी करतात, वाचन मनन चिंतन ही गोष्ट. कारण मी ज्यावेळेला 96च्या बॅचला माझे 10 झाले त्यावेळेला आम्हाला असं असायचं की लिखाण हे असायचं नाही असं नाही, पण लिखाणापेक्षा त्यावेळेला मॅडम आणि सर आम्हाला ते उद्याच्या जे दिवसभर झालेलं वाचन आणि दुसऱ्या दिवशी विचारला जाणारा प्रश्न त्याच्यावरती उत्तर द्यायला पूर्ण तयार करतात. पण सध्या असं काहीच नाही. सध्या म्हणजे लिखाणच चालू असतं मुलांचं, बघत त्यावेळेला ते लिखाणच करत असतात आणि हे प्रत्येक पालकांना माहिती आहे. मग ते मोबाईल असो किंवा ते दुसऱ्याची ऑर्डर कॉपी असो किंवा ते नोटबुक असो, ते याच्यातून उतरायचं आणि ह्याच्यात चाललं राहायचं. म्हणजे हे फक्त गदागिरी चालू आहे. फक्त एक कॉपी करायची आणि दुसरीकडे म्हणजे लिहित राहायचं. लिहिलं म्हणजे कसं, ज्या घरचे पॅरेंट्स आता सध्याचे एज्युकेटेड आहेत नाही असं नाही, पण आजोबा आजी ही जी मुलं जर घरी असतील तर आजोबा सरळ म्हणणार, आजी म्हणणार काय करतोय मुलगा, अभ्यास करतोय, काय करते मुलगी, अभ्यास करते. लिहिणं म्हणजे अभ्यास हेच त्या पिढीला माहिती आहे. का करतोय तर अभ्यास करतोय. आणि हे माझ्या लक्षात आलंय, सर मगाशी बोलले ते अगदी डेफिनेटली खरं आहे. कारण मुलांचं फक्त लिखाणच चालू असतं, अगदी सकाळी स्कूलमध्ये जाईपर्यंत किंवा संध्याकाळी आल्यानंतर तेच चालू असतं. दुसरी गोष्ट मोबाईल. त्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये कोविडच्या काळामध्ये जी सवय लागली मुलांना ती आतापर्यंतही लागली, अजूनही लागली. आणि तुम्हाला दुसरा गोष्ट, सर मगाशी बोलले दिवसभर तुम्ही इथंच क्लासमध्ये असता, मुलांना दिवसभर मित्रमैत्रिणी सोबत असता, मग संध्याकाळी कॉलवरती बोलायची काय गरज असते. आणि काय बोलतात मुलं असू दे किंवा मुली असू दे, दिवसभर इथंच असतात, टीचिंग हेच असतं, मग संध्याकाळी कम्युनिकेशन काय असतं त्यांचं. माझी मुलगी आहे, तिनं साहजिकच आहे, तिलाही माहिती आहे आणि हे माझ्या पण निदर्शनास आले, बोलतात